तर मंडळी आपलं सोयाबीन झालं आहे काढायचं. आता थोडंसं राहिलेलं आहे. त्यापूर्वी तुम्हा सर्वांना जय श्रीराम. माझे गुरुबंधू असत, गुरुभगिनी असत, नवीनही बघणारे असतात, पण जय श्रीराम हा आपला नमस्कार आहे किंवा जय जयकार आहे असं समजा. आणि जय श्रीराम घातल्याशिवाय पुढे काही जात जाऊ नका. कारण जय श्रीराम राम नाम येईल आपल्या मुखात, खूप जन्माचं पुण्य लागतं तेव्हा आपल्या मुखात कुठे राम येतं, नाहीतर मुश्किल आहे राम नाम येणं. म्हणूनच पहिलं तर जय श्रीराम सर्वांना. आमचं सोयाबीन झाले बरं का काढून. आम्ही आता 2-4 दिवस झालं सोयाबीन काढतो. दिंडी दिवशी फक्त 2 दिवस मध्ये बंद राहिलं. शनिवार बंद राहिलं, रविवारी पाऊस होता म्हणून रविवार पण बंद राहिलेलं आहे. आणि इकडं मग 4 सोयाबीन बंद करावं लागतं बघा. पण धारा काय होतं, धारा 5-5:30ला चालूच कराव्या लागतात, नाहीतर परत खूपच उशीर होऊन जाते. मग काय परत खवा पण बनवायचा असतो आपल्याला घरी, त्याच्यामुळं कशाला कुठानं 1 तास बरं आधी उठलं झालं. आणि सकाळी पण 10 वाजतात, कारण सकाळचा सकाळी खवा बनवायचा असतो. तिकडं म्हटलं चला आपलं धाराला लागावं. आणि आप्पा गेले होते बघा डोंगरात जनावरे घेऊन. 2-4 गाई असतात, 2-3 म्हशी, परत बारके बारके वासरं, 7-8 वासरं इथं त्यांना पण नेतात. कारण खाली काय एवढं राडा करतात ना. आणि बारक्या कारवडी बारक्या नाहीत पण मोठ्या आहेत, पण पेतात गाईंना. त्यासाठी मुक्त गोट्यात पण त्यांना सोडता येत नाही. त्याच्यामुळं जाऊ द्या, असं वरच चारायला चरून येतात, फुलं असं म्हणजे खाऊन येतात मनसोक्त. कसं रिकाम्या रानात आणि बांधून असल्यावर पण जरा वेगळंच राहते. गाई मुक्त गोट्यात असल्यामुळं गाईंचं काही नाही, इकडून इकडून यायचं, फिरायचं, गोट्यातलं पाणी प्यायचं म्हणा, गव्हाणीतला चारा खायचा म्हणा, असं त्यांचं चालू असतं. पण कारवडींनी तसं काही नाही, पेतात. त्याच्यामुळे त्यांना बाहेर पण सोडता येत नाही आणि काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना वर डोंगरातच लावलेलं असतं. पण 2 माणसं लागतात म्हणजे की सोडायला आणि आणायला. परत दिवसभर आप्पा काय एकदा कुरणाच्या इकडं ढकलले वर म्हणजे फारिष्टात, की परत ते खाऊनच येतात. मग इकडे दिवस मावळलेला होता. मामांना पण सुट्टी झाली, मामा घरीच. आता बरेचसे जनावरं कुरणात नेतात ना चारायला, त्याच्यामुळं घास जास्त काय अन्न लागत नाही आणि त्याच्यामुळं लवकर पटापट उरकायला लागलेलं आहे. 6ला तर आमचं कंप्लीट होतं गोट्यावरचं काम. नाहीतर आम्हाला 7 कधी 7:30 कधीही वाजत होते. परंतु आता सगळ्या गाई तीवरी जातात, त्याच्यामुळं ना घरी आले, हातपाय तोंड स्वच्छ धुवून घेतलं आणि खवा करायला पण चालू आहे तिकडं. चला म्हटलं साधना करावी. बाकी सगळी साधना झालेली होती, कानमंत्र तेवढा राहिलेला होता. चला म्हटलं कानमंत्र करून घ्यावा. आणि श्रीलामृताचं पारायण हे 2 बसूनच करायला सांगितलेले आहेत आपल्या गुरुमौलीने. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.